कालपासून सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं टिश्यूचे दोन प्रकार होतात. ठीक आहे, एक आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरा आहे परमनंट टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये वेगवेगळे टाईप बघितले, बेस्ड ऑन ओरिजिन, बेस्ड ऑन पोझिशन अँड बेस्ड ऑन फंक्शन. तीन वेगवेगळ्या प्रकारचे बघितले. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक होतं मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं, इट हॅज अ ॲबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन. त्याला काय होती? सेल डिव्हिजनची ॲबिलिटी. दुसरा प्रकार आपण बघितला परमनंट टिश्यूचा. हा सुरू केला आहे, पूर्ण अजून झालेला नाही. परमनंट टिश्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय होती? दे आर मॅच्युअर अँड दे हॅव नो ॲबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन. ते काय मॅच्युअर आहे आणि त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी नाही. ही कशामुळे नाही आहे? दे हॅव अटेन्ड देअर परफेक्ट शेप, they have completed their cell shape, they have completed their complete size. जेवढं वाढ व्हायची तेवढी त्यांच्या सेलची वाढ झालेली आहे. ठीक आहे, their metabolic activities are less and therefore they do not have any kind of a cell division. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलं. त्या परमनंट टिश्यू मध्ये आपण दोन डिव्हिजन केले होते बेस्ड ऑन द कंपोजिशन ऑफ अ टिश्यू. कंपोजिशन कसं वेगवेगळ्या पद्धतीने होतं? वेदर दे आर फॉर्म्ड ऑफ अ सिंगल टाइप और ओनली वन टाइप ऑफ अ सेल, और दे आर फॉर्म्ड ऑफ अ मोर दॅन वन टाइप ऑफ अ सेल और मेनी टाइप ऑफ अ सेल. एकाच प्रकारच्या सेल पासून तयार झाले तर त्याला आपण काय म्हटलं? सिंपल असं. फॉर्म्ड ऑफ ओनली वन टाइप ऑफ अ सेल. इफ दे आर फॉर्म्ड ऑफ different types of cells or formed of more than one type of cell, then they are called as a complex. ठीक आहे, आता सिंपल मध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघितले. पॅरेन्कायमा बघितला, कोलेनकायमा बघितला आणि स्क्लेरेनकायमा. ठीक आहे, पॅरेन्कायमा काय होता? लिव्हिंग सेल्स आहेत. ठीक आहे, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असू शकते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसेस सुद्धा प्रेझेंट असलेले बघायला मिळू शकतात. त्याच्यामध्ये सेल्युलोज त्याच्या सेल वॉल मध्ये असतं. व्हॅक्यूल कधी छोटा असतो कधी मोठा असतो. ठीक आहे, आणि त्याचं फंक्शन सुद्धा बघितलं होतं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं. मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं आहे किंवा स्पेशल फंक्शन आहे एअर ट्रॅप करून. एरेनकायमा म्हणतो आपण त्याला, प्रोटीनसाठी महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर क्लोरोफिल पिगमेंट जर त्याच्यामध्ये डिपॉझिट केले असतील तर त्याच्यापासून फोटोसिंथेसिस होते, त्याला क्लोरेनकायमा असं म्हटलं. किंवा फूड स्टोरेजसाठी वेगवेगळे पॅरेन्कायमा आपल्याला असलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचा पॅरेन्कायमा होतो. कोलेनकायमा त्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे कंपोनंट बघितले होते. त्याच्या सेल वॉलचं फक्त आपण मेन्शन करूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्याच्यामध्ये सेल वॉल मध्ये काय होतं? सेल्युलोज प्लस पेक्टिन आहे. ही की कॅरेक्टर्स लक्षात ठेवायची, लक्षात ठेवा सगळ्यांची. प्रत्येक की कॅरेक्टर्स अंडरलाईन मी का करतो तर बाकीचं एवढं महत्वाचं नाही, हे अंडरलाईन करणं महत्वाचं. त्याच्यातच आपला गोंधळ होतो. ठीक आहे, ते डिस्टिंक्ट कॅरेक्टर्स कुठले आहेत ते लक्षात ठेवायचे. पहिला सेल्युलोज आहे, दुसरा सेल्युलोज प्लस पेक्टिन आहे आणि तिसरी जी स्क्लेरेनकायमा आहे सेल्युलोज प्लस लिग्निन आहे. ठीक आहे, सेल्युलोज हे प्रत्येक सेल वॉल मध्ये असतो पण त्या सेल्युलोजच्या आतमध्ये काय डिपॉझिट झालेलं आहे? लिग्निन डिपॉझिट झालेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा छोटासा रिव्हिजन घेऊया स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा पहिले सांगितलं त्याची लाईव्ह स्टेट कुठली? लिव्हिंग आहे की डेड आहे? लिव्हिंग आहे का डेड आहे? दीज आर डेड वन. हे सगळे काय डेड टिश्यू असलेले बघायला मिळतात. आता हे सुरुवातीला काय असतात? लिव्हिंग असतात. when they are formed, their cells are formed, but after some time what happens? They attain a maturity and at the maturity they are dead. हे सगळे त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सगळी निघून जाते. and therefore if there are dead cells they have no cytoplasm किंवा प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम त्याच्यामध्ये असतो का? प्लाझम ऍब्सेंट, डिव्हाइड ऑफ अ प्रोटोप्लाझम असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, देयर इज नो प्रोटोप्लाझम प्रेझेंट इन दिस स्क्लेरेनकायमा सेल्स. दुसरी प्रॉपर्टी आपण बघितली सेल वॉलची. सेल वॉल डिपॉझिटेड विथ लिग्निन. बरोबर, deposited with lignin. Lignin is a complex compound which it prevents the digestibility, which prevents the decomposition of a cell.
सेलचं डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? लिग्निन करतं. म्हणून लाकूड जर कधीही कुठेही टाकलं तरी ते डिकम्पोज होत नाही, लवकर डिकम्पोज होत नाही. इट टेक्स टाइम, खूप वेळ लागतो. आता बघा, काही लाकडांना ते पटकन झिजून जातात, कुजून जातात, डिकम्पोजिशन होतं. कुजणे म्हणजे काय? डिकम्पोजिशन होणे. ठीक आहे. तर ते डिकम्पोजिशन खूप काळ चालतं, म्हणून जे लाकूड जास्त लिग्निन डिपॉझिट झालेलं असतं ते लाकूड जास्त काळ टिकतं, करोडो वर्ष सुद्धा टिकतं. एवढं डिकम्पोजिशन पिरियड त्याचा स्लो असतो. म्हणजे बॅक्टेरियाला कितीही प्रयत्न केले तरी लिग्निन डिकम्पोज होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं प्लांटच्या बॉडी मग हे काय होतं? बिकॉज ऑफ दिस लिग्निन देयर कॅन बी द मेकॅनिकल स्ट्रेंथ इन्क्रीज. मेकॅनिकल स्ट्रेंथ काय केली जाते? त्याची इन्क्रीज केली जाते. आणि म्हणून सेल वॉल मध्ये लिग्निनचं डिपॉझिशन सगळ्यात जास्त असलेलं बघायला मिळतं. आता या लिग्निनचं जे डिपॉझिशन आहे ते युनिफॉर्म असतं. लिग्निन डिपॉझिशन, दिस डिपॉझिशन इज युनिफॉर्म. याच्या अगोदर बघितलं होतं आपण कोलेन टाइपमध्ये काय होतं? अनयुनिफॉर्म डिपॉझिशन ऑफ पेक्टिन होतं. लिग्निनचं नाही पण पेक्टिनचं होतं. पण ते कसं होतं? अनयुनिफॉर्म होतं. कॉर्नरला फक्त किंवा अँग्युलर रिजनला फक्त काय होतं? डिपॉझिशन जास्त होतं. पण इथं कसं आहे का? नाहीये. इथं काय युनिफॉर्म डिपॉझिशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपल्याला स्क्लेरेन्कायमाच्या असलेल्या बघायला मिळतात. हे जे स्क्लेरेन्कायमा आहेत ते दोन प्रकारचे असतात असं मी सांगितलं होतं. बघा, दोन प्रकारचे होते. कुठले? एक स्क्लेरेन्कायमॅटस फायबर्स. ठीक आहे. स्पेलिंग कधी कधी BER असतं, BRE असतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. फायबर. आणि दुसरे काय सांगितले होते? स्क्लेराइट्स. ठीक आहे. फायबर्स काय असतात बघा? लॉंग असतात किंवा त्याला आपण म्हणतो इलॉंगेटेड अँड नॅरो. फायबर्स कसे असतात? जस्ट लाईक अ फायबर. फायबर कसा असतो? साधा. आपण जर नारळाची केसर जर बघितली, दोज आर द फायबर्स. नारळाचं केसर असतं, नारळाला सुद्धा केसर असतं. ते केसर जर आपण बाजूला काढली, एक एक जर बघितली, दॅट इज अ वन फायबर. and that fiber is of sclerenchyma type. स्क्लेरेन्कायमा टाइप आपल्याला हे फायबर्स असलेली बघायला मिळतात. आता हे जे फायबर्स आहेत या फायबर मध्ये आपल्याला डिपॉझिशन सुद्धा चांगलं झालेलं बघायला. बट these are the fibers, those are highly elongated and narrow at the end. हे जे एंड्स असतात फायबरचे, they are tapering one. एंड कसे असतात? टॅपरिंग असतात. टॅपरिंग म्हणजे एकदम टोकदार बनलेले असतात. दोन्ही एंड्स टोकदार बनलेले असतात. ठीक आहे. एक स्पेरिकल थोडं सर्क्युलर शेप असेल. ठीक आहे. त्याचा शेप जरासा सर्क्युलर असेल. जसा आपला काय म्हणतो आपण त्याला, ठोकळा असतो त्या पद्धतीने, गोल ठोकळा त्याला आपण म्हणतो. लॉज वगैरे म्हणतो आपण त्याला. लॉग म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारचं हे असतं. आणि याचा एंड्स जे आहेत काय टॅपरिंग आहेत, लॉंग आहेत, इलॉंगेटेड आहेत, म्हणून त्यांना काय म्हणायचं? फायबर्स म्हणायचं. आता दुसरा असतो स्क्लेराइट्स. आता यांच्या जर डिपॉझिशन जर बघितलं यांच्यामधलं, तर डिपॉझिशन युनिफॉर्म असेल, थिक सेल वॉल असलेली बघायला मिळते. बिकॉज ऑफ द डिपॉझिशन ऑफ द लिग्निन. लिग्निनचं डिपॉझिशन झाल्यामुळे सेल वॉल कशी असते? एकदम थिक असलेली बघायला मिळते. कधीतरी तुम्ही काय करायचं, नारळाचं एक केसराचं भाग घ्यायचा आणि काळजीपूर्वक बघायचं घरी जाऊन, किंवा कधी ज्यावेळेस नारळ आणून फोडा, खाता खाता तेही जरासं बघायचं. नाहीतर आपलं सगळ्यांचं लक्ष खोबऱ्यावरच असतं. तर त्या केसरावर पण कधीतरी जाऊ दे, केसराला वाईट वाटायचं नाही, म्हणणार अरे मला कोणी विचारत नाही, तो खोबऱ्यालाच विचारतात. पण त्याला पण जरा त्याला पण काहीतरी कष्ट घेतलेलं आहे. काय कष्ट घेतलेलं आहे? तर सेल वॉल थिक असलेली बघायला मिळते. अँड देअरफॉर देअर सायटोप्लाझम इज कंपॅरेटिव्हली नॅरो. सायटोप्लाझम सुद्धा काय असतो? नॅरो असतो. सायटोप्लाझम इज ऍब्सेंट बट ल्युमेन, आतली जी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणायचं? ल्युमेन असं म्हणायचं. दॅट ल्युमेन इज व्हेरी नॅरो झालेला बघायला मिळतं. देअरफॉर दीज आर द फायबरस वन. फायबर सारखे लॉंग असलेली बघायला मिळतात, फ्लेक्झिबल असतात. बट दे आर व्हेरी स्ट्रॉंग. ते फार स्ट्रॉंग असतात. नारळाचं केसर तोडायचं म्हटलं तर तुटत नाही. का? तर त्याच्यामध्ये लिग्निन डिपॉझिशन आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. दुसरा भाग आपण बघतो स्क्लेराइट. स्क्लेराइट कसे असतात? शॉर्ट असतात. एंड्स ब्लंट एंडेड. ब्लंट एंड्स
त्यांचे एंड्स कसे असतात याच्या जवळ जर बघितलं तर कंपॅरेटिव्हली शॉर्ट असलेले बघायला मिळतात आणि जर असे एंड्स कसे असतात ब्लंट असलेले बघायला मिळतात. परफेक्टली ब्लंट दिसणार नाही तुम्हाला कधी, पण अशा प्रकारचे हे असलेले बघायला मिळतात. त्याची सेलवॉल सुद्धा ठीक असलेली बघायला मिळते. सेलवॉल दोघांची ठीक असते, सेलवॉल मध्ये जास्त फरक नाही. लेंथ मध्ये जरा थोडासा फरक असतो आणि दुसरा एंड्स मध्ये फरक असलेला बघा. लेंथ आणि एंड मध्ये फक्त फरक आहे, बाकी काय नाही. एंड्स कसे असतात ब्लंट असतात. आता थिकनेस जरा वाढलेली बघायला मिळते. याची थिकनेस जरा कंपॅरेटिव्हली जास्त असते सेलवॉलची आणि त्याच्यामुळं हे जरासे वेगळे दिसतात म्हणून त्याला स्क्लेराइट म्हणायचं. याचे जर आपण क्रॉस सेक्शन जर घेतला तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हे दिसतील. कधी कधी सर्क्युलर दिसतील, कधी कधी कोनिकल दिसतील. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेप सुद्धा आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. याच्यामध्ये अजून दुसरी आपल्याला गोष्ट असलेली बघायला मिळते. दे मे कंटेन पिट्स. थिकनेस युनिफॉर्म जरी असली तरी कधी कधी त्यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतील थोडे थोडे पिट्स असलेले बघायला मिळतील. छोटे छोटे पिट्स असलेले बघायला. पिट्स आर द थिनिंग ऑफ द सेल वॉल. थिन पोर्शन जो आहे सेल वॉलचा त्याला काय म्हणायचं पिट्स असं म्हणायचं किंवा खड्डे असं म्हणतो. आता हे खड्डे मात्र यांच्यामध्ये वेगवेगळे असतात. ठीक आहे, जर आपण फायबर मध्ये बघितलं दोज आर अनब्रँचड. फायबर मध्ये कसे असतात अनब्रँचड असतात. जर आपण जर स्ट्रक्चर जर काढलं एखाद्या फायबरचं क्रॉस सेक्शन जर घेतला त्याची सेल वॉल एवढी थिक आहे आणि हा ल्युमेन आहे. सेल वॉल एवढी थिक आहे असं जर आपण बघितलं आतमध्ये काही नाही एम्प्टी स्पेस आहे. जर याच्यामध्ये जर पिट्स बघितले तर ते कशा असतात अनब्रँचड असतात म्हणजे डायरेक्ट पिट्स असते. अशा पद्धतीने हा स्पेस इथं असलेला होता. ठीक आहे, छोटे छोटे खड्डे छिद्र असतात असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, पण ते पूर्ण परफेक्ट छिद्र नसतात कारण त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन पण असतं तर असं म्हणून त्याला खड्डे असंच म्हणायचं. पूर्णपणे छिद्र आहेत असं म्हणता येणार. हा काय झाला फायबरचा अनब्रँचड पिट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. आता ज्यावेळेस आपण याचाही क्रॉस सेक्शन घेऊ आणि त्याही वेळेस आपल्या लक्षात येईल की इथं सुद्धा काय आहे सेम थिकनेस आहे आणि त्या थिकनेस मध्ये जर बघितलं तर यांचे पिट्स आपल्याला ब्रँचड असलेले बघायला मिळतील. ब्रँचड कशामुळे म्हणायचं त्यांना तर एक पीठ म्हणजे एक छिद्र जर अशा पद्धतीने झालेलं असेल समजा हे एक आहे त्यालाच एखादी ब्रँच तयार झालेली बघा. लक्षात येते अशा पद्धतीने ब्रँचिंग तुम्हाला स्क्लेराइट मध्ये असलेलं बघायला मिळेल. म्हणजे हे काही ठराविक असे डिफरन्स तुम्हाला पिटिंग किंवा पिट पॅटर्न मध्ये सुद्धा प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे हे काय फायबर्स आणि स्क्लेराइट्स असलेले बघायला मिळतात. आता हे फायबर्स आणि स्क्लेराइट्स आपल्याला कशासाठी इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. दे गिव्स अ मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द प्लांट बॉडी पार्ट स्पेशली स्टेम. स्टेमला स्ट्रेंथ देण्याचं काम कोण करत असतं तर हा स्क्लेरेनकायमा टिश्यू केलेला बघायला मिळतो. आणि स्पेशली जे काही हर्बॅशियस प्लांट आहेत हर्बॅशियस छोटे प्लांट असतात त्यांच्यामध्ये मात्र त्या स्क्लेरेनकायमा जास्त असलेल्या बघायला मिळतात. दुसरं फ्रूट वॉल असेल त्याच्यानंतर सीड वॉल असेल याच्यामध्ये सुद्धा स्क्लेरेनकायमा आपल्याला जास्त प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. जसं आता आपण नारळाचं एक्झाम्पल घेतलं तर ते वरचे काय असतात स्क्लेरेनकायमाटस टिश्यू आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, आता सुरुवातीला जर नारळ छोटा असेल म्हणजे शहाळं जर आपण कट केलं तर त्या हार्ड टिश्यू दिसणार नाही तुम्हाला. तो का तर तो नुकताच तयार झालेला असतो. जस्ट इट इज फॉर्म अँड ॲट द बिगिनिंग ऑर ॲट द फॉर्मेशन दे आर लाईव्ह टिश्यू but at the maturity they are dead. Clear? So from this sclerenchyma tissue there is a formation of a different kinds of the economically important fibers as well. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट फायबर सुद्धा तयार करता येतात. जसं आपण बघितलं ज्यूट आहे किंवा हेम्प आहे. मी काल सांगितलं होतं आंबाडी असेल किंवा असेल वेगळ्या पद्धतीनं काथ्या असतो किंवा बॅग मिळतात बघा काय म्हणायचं फायबरस नॅचरल किंवा डिकम्पोजेबल बॅग्स वगैरे मिळतात. तर अशा बॅग्स सुद्धा आपल्याला याच्यापासून तयार केलेल्या बघायला मिळतात. म्हणून हे स्क्लेरेनकायमा टिश्यू जो आहे तो फार महत्त्वाचा आहे प्लांटसाठीही आणि आपल्या इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स साठी सुद्धा फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. सो दिस इज अबाउट द सिंपल परमनंट टिश्यू. ठीक आहे,
आता याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दुसऱ्या प्रकारचा परमनंट टिश्यू आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंट. कॉम्प्लेक्स परमनंट त्याची पहिली सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन काय, फॉर्म्ड ऑफ मेनी or more types of cells. लक्षात, सेलचे टाइप वेगवेगळे असतात. याच्यामध्ये एकाच टाइपच्या सेल्स दे आर फॉर्म्ड ऑफ अ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. दे आर फॉर्म्ड ऑफ अ मेनी टाइप्स ऑफ सेल. दे आर फॉर्म्ड ऑफ अ मोर टाइप ऑफ सेल्स or more than one type of cells are present in the complex tissue. complex tissue मध्ये काय, एकापेक्षा जास्त टिश्यू आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळते. आता हा जो टिश्यू आपल्याला असलेला बघायला मिळतो, याचे फंक्शन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. दे मे बी इन्व्हॉल्वड इन द डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शन्स. बेस्ड ऑन दॅट दे कॅन बी डिवाइडेड इनटू द डिफरंट टाइप्स. त्याच्यावरून त्यांचे आपण प्रकार वेगवेगळे करू शकतो. ठीक आहे. सो based on the what type of function they perform and types of cells involved in their formation, they can be divided into the two groups. यांना किती ग्रुप मध्ये आपण डिवाइड करणार आहोत, दोन ग्रुप मध्ये करणार. पहिला आपल्याला सांगता येईल झायलेम आणि दुसरा सांगता येईल आपल्याला फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम असे दोन ग्रुप आपल्याला करता येतील. जर आपण सिंपली जर ओव्हरलुक केलं याला, तर कंप्लीट कॉम्प्लेक्स टिश्यू आहे, त्याला दुसरा एक शब्द आपण वापरू शकतो, दॅट कॅन बी द व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू, त्याला व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हटलं तरी चालेल. बिकॉज दे आर परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ अ ट्रान्सपोर्ट और दे ऍक्ट जस्ट लाइक अ ब्लड वेसल्स and therefore those are called as a vascular. ब्लड वेसलचं काय काम असतं, ट्रान्सपोर्टचं काम असतं. काय ट्रान्सपोर्ट करतो, आपल्या ब्लडच्या वेसल जे असतात किंवा आपण त्याला धमनी किंवा शिरा असं म्हणतो, आर्टरीज आणि वेन्स आहेत, ह्या सगळ्या काय करतात, ट्रान्सपोर्ट ऑफ ब्लड किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ अ बॉडी फ्लुइड असं काम करतात. तर याच्यामध्ये सुद्धा हा जो कॉम्प्लेक्स टिश्यू असतो तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन करतो. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणून काम करण्याचं फंक्शन आहे. मग हे बेस्ड ऑन व्हॉट काइंड ऑफ फंक्शन दे परफॉर्म, they are divided into the two different types. One xylem and another is the phloem. Xylem is a tissue or it is a vascular tissue which is responsible for transport of water and minerals. दोन प्रकारचे कंपोनेंट इथं ट्रान्सपोर्ट केले जातात. कोणामध्ये, झायलेम मध्ये. काय, वॉटर अँड मिनरल्स. वॉटर आणि मिनरल्स एका पार्ट कडून दुसऱ्याकडे, ज्या पार्ट कडे जास्त वॉटर आहे त्या पार्ट कडून कमी वॉटर असणार आहे किंवा जिथं गरज आहे वॉटरची तिकडे ट्रान्सपोर्ट करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला झायलेमचं असलेलं बघायला मिळतं. आणि फ्लोएमचं काय काम असतं, इट इज ऑल्सो इन्व्हॉल्वड इन द ट्रान्सपोर्ट बट ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. ऑर्गॅनिक फूड म्हटलं तरी चालेल. Okay, organic food material, especially any different kinds of the food material which is formed in the some kind of a tissue or stored in the one type of a tissue that can be transported into the tissue where it is needed, where it is being used. ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या ठिकाणी हे ट्रान्सपोर्ट केलं जातं. जिथून सिंथेसिस केलं जातं तिथून ज्या ठिकाणी वापरणार आहे तिथं ट्रान्सपोर्ट केलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारचा हा फ्लोएम असलेला बघायला मिळतो. एक एक बघूयात आपण. पहिल्यांदा बघूयात झायलेम काय असतो आणि त्याच्यानंतर फ्लोएम काय असतो. दिस as we have said, the xylem is involved in the transport of water and minerals and therefore it is very important in the plant body part. This xylem is composed of the four different kinds of the elements. चार वेगळ्या प्रकारच्या सेल्स न बनलेले असतात किंवा एलिमेंट्स न बनलेले असतात. ठीक आहे, त्याला आपण एलिमेंट्स असं म्हणतो, झायलेम एलिमेंट्स असं म्हटलं तरी चालेल. दीज आर ऑफ फोर डिफरंट टाइप. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगता येईल ट्रॅकिड्स आहेत, वेसल्स आहेत,
त्याच्यानंतर आपल्याला झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम पॅरेन्कायमा आणि त्याच्यानंतर झायलेम फायबर्स. अशा 4 वेगळ्या प्रकारच्या कॉम्पोनंटनं ते बनलेले असतात. 4 कॉम्पोनंट. एक आहे ट्रॅकिड, दुसरा आहे वेसल्स, तिसरा आहे पॅरेन्कायमा आणि चौथा आहे फायबर. ठीक आहे. अशा 4 वेगळ्या प्रकारच्या कॉम्पोनंटनं किंवा 4 एलिमेंटनं हा टिश्यू बनलेला असतो, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स असं म्हटलं आहे. बघा, आपण याच्या अगोदर काही असं डिवाइड केलं होतं का? नाही. याची कॉम्पोनंट अगोदरच्या टिश्यू मध्ये सगळ्यांची एकच कॉम्पोनंट. पॅरेन्कायमामध्ये पॅरेन्कायमा सेल होत्या, स्क्लेरेन्कायमामध्ये स्क्लेरेन्कायमा सेल्स होत्या. ट्रॅकिड आणि हे जरी असलं तरी एकाच प्रकारचे असतात, ते एकाच सेल पासून तयार झालेले असतात, फक्त मॅच्युरिटीच्या वेळेस वेगवेगळं डिफरन्शिएशन त्यांच्यामध्ये झालेलं असतं. किंवा कोलेनकायमा आहे, ते एकाच प्रकारचे, त्याच्यामध्ये डिफरन्स नव्हता. पण याच्यामध्ये ट्रॅकिड्स वेगळे आहेत, वेसल्स वेगळे आहेत, पॅरेन्कायमा वेगळा आहे आणि फायबर सुद्धा वेगळे असलेले बघायला मिळते. म्हणून हा झायलेम वेगळ्या प्रकारचा टिश्यू असलेला बघायला मिळतो. आपण वन बाय वन बघूया. पहिला आपण ट्रॅकिड्स बघूया. व्हॉट आर द ट्रॅकिड्स? त्याच्या अगोदर जरी आपण काही झायलेमच्या बद्दल डिटेल मध्ये जर बघितलं तर झायलेम इज व्हेरी इम्पॉर्टंट टिश्यू प्रेझेंट इन द डिफरंट प्लांट्स. काही प्लांट मध्ये हा झायलेम वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट असतो, काही प्लांट मध्ये यांचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन सुद्धा झालेलं बघायला मिळतं. जर आपण ह्या टिश्यू मध्ये जर बघितलं तर ट्रॅकिड्स जे आहेत, ट्रॅकिड्स आर प्रेझेंट इन 2 डिफरंट टाइप्स ऑफ द प्लांट ग्रुप्स. वन इज अ टेरिडोफाइट्स आणि दुसरा आहे जिम्नोस्पोर्स. टेरिडोफाइट आणि जिम्नोस्पोर्म मध्ये काय प्रेझेंट असतात? ट्रॅकिड्स प्रेझेंट असतात. बघा, लक्षात ठेवायचं. म्हणजे xylem of a pteridophyte and xylem of a gymnosperm they contain tracheids. लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये वेसल्स असणार नाहीत. वेसल्स आर नॉट प्रेझेंट इन दोज काइंड ऑफ अ टिश्यू. ठीक आहे. आता दुसरा जर बघितला वेसल्स आर मोस्टली प्रेझेंट इन द एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्मच्या प्लांट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतील? वेसल्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. आता काही एक्सेप्शन्स आहेत. टेरिडोफाइटचं एक्सेप्शन आहे आणि जिम्नोस्पर्मचं सुद्धा आपल्याला काही एक्सेप्शन असलेले बघायला मिळतात. काही टेरिडोफाइट आणि जिम्नोस्पर्म्स मध्ये जर बघितलं तर टेरिडोफाइट्स मध्ये स्पेशली नाव घेऊन सांगता येईल आपल्याला. टेरिडोफाइट सिलॅजिनेला मध्ये काय असतात? इट इज अ टेरिडोफाइट. बघा, एक्सेप्शनल केस लक्षात ठेवायची. सिलॅजिनेला काय आहे? टेरिडोफाइट आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे? वेसल्स आहे. कारण आपण अगोदर काय म्हटलं? टेरिडोफाइट मध्ये वेसल्स असतात, पण एक्सेप्शनल केस सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सिलॅजिनेला मध्ये वेसल्स असतात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं, प्रश्न याच्यावरतीच आधारित जास्त विचारले जातात. काय विचारलं जाणार? ट्रॅकिड्स आर प्रेझेंट इन द टेरिडोफाइट. आपल्याला डोक्यामध्ये फिट झालेलं आहे. बट pteridophyte, which of the following pteridophyte contain a vessels as a xylem element? So it will be the silagine. ठीक आहे. आता दुसरा, काही जिम्नोस्पर्म सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये काय वेसल्स ऍज अ xylem element. वेसल्स हे xylem element आहे, पण काही एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल जिम्नोस्पर्मचं, दॅट इज अ नेटम. नेटम इज अ प्लांट ऑफ अ जिम्नोस्पर्म ग्रुप. जिम्नोस्पर्म ग्रुपचं प्लांट आहे काय? नेटम. याच्यामध्ये काय ट्रॅकिडच्या ऐवजी काय वेसल्स असलेले बघायला मिळतात. म्हणून वेसल्स आर प्रेझेंट इन एंजिओस्पर्म्स, वन ऑफ द टेरिडोफाइट दॅट इज द सिलॅजिनेला and one of the gymnosperm that is a नेटम. Clear? So these are distributed in the different way in the different plant groups, but angiosperms are whole and sole formed of the vessels. त्याच्यामध्ये वेसल्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. किंवा आपण म्हणूया की मेजॉरिटी ऑफ द दिस ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट्स आर प्रेझेंट. These are the vessels. Clear? Again, these xylems are responsible for the transport of water and minerals, and therefore these xylems may be
कॉल्ड ॲज अ हायड्रोम. त्याला काय म्हणायचं? हायड्रोम असं म्हणायचं. हायड्रोम. These are the structural elements which are involved in the transport of water. वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटला आपण काय म्हणतोय? हायड्रोम असं म्हणतो. लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो आपण? हायड्रोम असं. हायड्रो म्हणजे वॉटर. ओम इज अ कंपोनंट. म्हणजे आपला संस्कृत मधला ओम नाही घ्यायचा. ठीक आहे. हायड्रोम. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं कोड जर करून बघितली तर आपल्याला लक्षात येते की अशा प्रकारचे पार्ट्स आहेत प्लांटचे किंवा झायलेम आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. बिकॉज ऑफ दॅट ओनली दॅट इज कॉल्ड एज अ हायड्रोम. दिस झायलेम इज ऑल्सो कॉल्ड एज अ हायड्रोम. पण जास्त वेळा आपल्याला हायड्रोम वापरलेला शब्द बघायला मिळणार नाही, तर फक्त झायलेमच आपण जास्तीत जास्त वेळेस वापरतो. सो these are the different aspects of the xylem. One by one we will talk about the different components or elements of this xylem complex tissue. So the first important xylem component, xylem चा पहिला important component आपण डिस्कस करूया. That is a trachea. Tracheae. Tracheae are elongated, narrow cells. These are also called as a dead one. लक्षात ठेवा. डेड सेल्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. These are the dead cells. ट्रॅकिड्स ह्या काय असतात? डेड सेल्स असलेल्या बघायला मिळतात. एक लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त वेळेस सगळ्या ज्या सेल्स असतात त्या इलॉंगेटेड असतात. कॉम्प्लेक्स मध्ये जास्तीत जास्त सेल्स इलॉंगेटेड आहेत. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे एलिमेंट आहेत ते तर इलॉंगेटेड आहेतच. ठीक आहे. आता याच्यामध्ये एंड्स कसे असतात? एंड्स ऑफ दिस ट्रॅकिड्स दे आर ऑब्लिक अँड नॅरो किंवा टेपरिंग असं म्हटलं तरी चालेल. कसं असतं? जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर थोडासा नॅरो तर असतातच आपण म्हटलं. जर आपण असा जर पार्ट काढला तर काय असतात? ऑब्लिक असतात. म्हणजे अशा प्रकारचे ऑब्लिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. किंवा जर मी पूर्ण काढलं तर ऑब्लिक त्याच्यावरती सेक्शन ठेवले, ऑब्लिक सेक्शन, आणि मग मी याला पुसून काढतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारचे ऑब्लिक स्ट्रक्चर्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. आणि ते सुद्धा कसे असतात? टेपरिंग असतात. टेपरिंग म्हणजे दे आर बिकमिंग नॅरो ॲट द एंड और बिकमिंग नॅरो टुवर्ड्स द एंड. एंडकडे जात असताना ते काय होत असतात? नॅरो झालेले बघायला मिळतात. आता नॅरो होत असताना दोन प्रकारे होऊ शकतं. आता ट्रॅकेड बद्दल मी फक्त बोलत नाही, अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीकडून एकत्र येतात. पण याच्यामध्ये आपण काय म्हणतो? ऑब्लिक टेपरिंग असं म्हणतो. ऑब्लिक टेपरिंग म्हणजे काय? एका बाजूनं कट होत होत दुसरी बाजू तशीच असणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ट्रॅकिड्स प्रेझेंट झालेले बघायला मिळतात किंवा ट्रॅकिडचं स्ट्रक्चर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं तयार झालेलं बघायला मिळतं. अशा पद्धतीनं तयार किंवा वेगळ्याही पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. आता एका बाजूला अशा पद्धतीनं असेल, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला झालेलं. these will be the tracheids. So these tracheids have a cell wall deposited with the lignin. याच्यामध्ये सुद्धा lignin प्रेझेंट असलेलं बघा. सेल वॉल काय असते? थिक असते आणि लिग्निफाईड. आता डिपॉझिटेड विथ लिग्निन हा शब्द वापरण्यापेक्षा लिग्निफाईड असं. लिग्निफाईड म्हणजे काय? डिपॉझिटेड विथ अ लिग्निन कंपोनंट. लिग्निन केमिकल, लिग्निन नावाचं केमिकल सेल वॉल मध्ये डिपॉझिट होण्याची जी पूर्ण प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हणायचं? लिग्निफिकेशन असं म्हणायचं. आणि त्या प्रोसेस झाली आहे असं म्हणताना आपण काय म्हणणार? लिग्निफाईड असं म्हणणार. ठीक आहे. लिग्निन डिपॉझिशन झालेलं बघायला. आता ज्यावेळेस लिग्निन डिपॉझिशन झालेलं बघायला मिळेल दॅट मे बी द इन डिफरंट पॅटर्न. हा जो डिपॉझिशनचा जो पॅटर्न असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने झालेला बघायला. दे कॅन बी इन डिफरंट पॅटर्न, लिग्निफिकेशन पॅटर्न, किंवा त्याला दे हॅव अ पिट्स. त्याच्यामध्ये पिट्स आहेत असं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनयुनिफॉर्म डिपॉझिशन असलेलं बघायला मिळतं. आता अनयुनिफॉर्म डिपॉझिशन मध्ये कसं असेल बघूया. त्याच्यामध्ये डिपॉझिशन जर बघितलं किंवा लिग्निन डिपॉझिशनचा जो पॅटर्न बघितला किंवा थिकनिंगचा पॅटर्न बघितला, आपल्याला थिकनिंग
पॅटर्न आहे असं म्हणूया. थिकनिंगचा पॅटर्न कसा असेल म्हणजे लिग्निफिकेशनचा पॅटर्न कसा असेल, लिग्निफिकेशन किंवा थिकनिंगचा पॅटर्न कसा असेल बघा. काही वेळेस आपल्याला काय बघायला मिळेल, रिंग असल्यासारखा बघायला मिळेल. रिंग, ठीक आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. दॅट इज कॉल्ड एज अ एन्युलर लिग्निफिकेशन पॅटर्न. त्याच्यानंतर आपल्याला स्कॅलरी फॉर्म असलेला लॅडर, लॅडर सारखा असेल, स्कॅलरी फॉर्म असेल किंवा स्पायरल असेल, स्प्रिंग सारखा असेल तर आपण स्पायरल पॅटर्न असं म्हटलं तरी चालेल. किंवा अजून एक प्रकार आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल, दॅट इज अ पिटेड पिट्स प्रेझेंट असतात, पिट्स, ठीक आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने पिट्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे पिट, बॉर्डर्ड आणि सिंपल असतात, दोन्ही प्रकारचे. बघूया आपण एका पाठोपाठ एक बघूया. जर आपण रिंग जर बघितली तर काय असेल बघा, थिकनिंग कसं असेल, इथे एक थिकनिंग असेल, कंप्लीट असेल अशा पद्धतीने, ठीक आहे. त्याच्या पाठीमागे पण असं कंप्लीट रिंग असेल. दुसऱ्या ठिकाणी काय असेल, थिकनिंग झालेलं अशा पद्धतीने, ठीक आहे. तिसऱ्या ठिकाणी असं असेल, लाईकवाईज म्हणजे पूर्ण अशा पद्धतीनं आपल्याला थिकनिंग झालेलं बघायला मिळेल. म्हणजे पूर्ण रिंग शेप. जर मी हा जर वरून जर बघितला तर कसा दिसेल, थिकनिंग मी सांगतो होतो, थिकनिंग एका खाली एक अशा पद्धतीनं असलेले बघायला मिळेल. एका खाली बँगल्स जर एकावरती एक ठेवल्या तर मध्ये दोन बँगलच्या मध्ये थोडासा गॅप राहतो, तो काय आहे, थिन पार्ट आहे असं म्हणा. आणि बँगल जिथं आहे तो काय आहे, थिक पार्ट आहे असं म्हणा, ठीक आहे. किंवा साधं आपण जर बघितलं, छोटे छोटे काही रिंग्स वगैरे आपण बोटामध्ये घालतो, 4-5 रिंग जर आलटून पालटून घातल्या, इथेही घातली, इथेही घातली, इथेही घातली, तर ज्या ठिकाणी रिंग आहे तो थिक पार्ट असेल आणि ज्या ठिकाणी रिंग नाहीये तिथं थिन पार्ट असेल. म्हणून त्याला काय म्हणायचं, रिंग पॅटर्न ऑफ अ थिकनिंग असं म्हणायचं. दॅट इज कॉल्ड एज अ एन्युलर. लॅटिन मध्ये आपल्याला रिंगला एन्युलस असं म्हटलं जातं, म्हणून त्याला काय म्हणायचं, एन्युलर टाइप ऑफ अ थिकनिंग पॅटर्न असलेला बघायला, ठीक आहे. आता काही याच्यामध्ये एन्युलर आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल, काही याच्यामध्ये वेगळा असलेला बघायला मिळेल. दुसरा जर बघितला स्प्रिंग शेप्ड मध्ये कसा असेल, इट विल स्टार्ट हियर, एंड हियर, किंवा पहिल्यांदा सुरुवात झाली इथून तर एंड इथं होईल, बरोबर, मागच्या बाजूने वरती जाणार अशा पद्धतीने, ठीक आहे. अशा पद्धतीने जर थिकनिंग असेल तर त्याला काय म्हणायचं, स्पायरल किंवा स्प्रिंग शेप. जर मी हेच फक्त थिकनिंगचा जर पार्ट काढला तर कसा दिसेल, अशा पद्धतीने दिसेल, स्प्रिंग असल्यासारखा दिसेल, ठीक आहे. इट विल बी द कंटिन्युअस, इट इज नॉट इन द रिंग फॉर्म बट इट इज अ स्प्रिंग फॉर्म. And so that spring line is nothing but the spiral. जसं आपलं स्पायरल बाइंडिंग वगैरे असतं, तुम्ही बघितलं असेल, कधी केलं असेल स्पायरल बाइंडिंग नोटबुकला वगैरे, तर ते स्पायरल बाइंडिंग सारखं हे दिसतं, म्हणून त्याला स्प्रिंग किंवा स्पायरल थिकनिंग असं म्हणायचं, किंवा स्पायरल थिकनिंग पॅटर्न असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा लॅडर लाईन असेल. लॅडर लाईन मध्ये काय असेल, सेल आहे पण एका बाजूनं काय असेल, थिक झालेली असेल, दुसऱ्या बाजूला नसेल. किंवा साधं छोटं बघा, इथं एक पायरी आहे, वन स्टेप, दुसरी पायरी इथं आहे, मागच्या बाजूला नसेल, डिस्कंटिन्यूड असेल. इट विल नॉट बी अ कंटिन्युअस वन बट इन्स्टेड इट विल बी द इनकम्प्लीट रिंग असेल. अँड दे विल बी सिच्युएटेड वन अपॉन द अदर, एकानंतर एक असलेली बघायला मिळेल, म्हणून त्याला काय म्हणायचं,
लॅडर शेप्ड असं म्हणायचं, स्कॅलरी फॉर्म, स्केल असल्यासारखं असेल, किंवा याच्यामध्ये कंप्लीट असेल किंवा इनकम्प्लीट असेल, ऑब्लिक एकमेकाच्या अपोजिट असेल, वन साइड असेल किंवा अपोजिट असेल, एका बाजूने जाईल. पण कधी कधी काय होईल, दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला लॅडर लाईक स्ट्रक्चर कसं दिसेल सांगतो. इथे एक असेल, इट विल नॉट बी कंप्लीटिंग द सर्कल, कंप्लीट सर्कल पूर्ण केलेलं बघायला मिळणार नाही. इकडून थिकनिंग झालेलं बघा, मध्ये हा थिन पार्ट असलेला बघा, इकडं थिकनिंग झालेलं असेल, इकडं थिकनिंग झालेलं, लाईक दिस. इट विल बी लुकिंग लाईक अ लॅडर, अँड सो दिस इज द स्कॅलरी फॉर्म टाइप ऑफ थिकनिंग. स्कॅलरी फॉर्म थिकनिंग आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. सो दिस स्कॅलरी फॉर्म थिकनिंग इज कम्प्लिटली डिफरंट. बट इन द advanced type of thickening that can be a pitted one, pits तयार झालेले बघायला मिळतात. जर advanced मध्ये जर आपण विचार केला किंवा डिटेल मध्ये जर बघितलं तर पिट्स असतात. that thickening will be just like a studs present on the. जर आपण काही याच्यावरून जर असं बोट जर फिरवलं, हे मायक्रोस्कोपिक असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त जाणवणार नाही, पण कधी कधी जाणवतं सुद्धा लक्षात ठेवायचं. जर जास्त ग्रोथ झालेली असेल तर आपल्याला ते जाणवतं. जर आपण बघितलं तर पुरळ आल्यासारखं याच्यावरती दिसेल. म्हणजे पुरळ आल्यासारखं काय, इथं थिक पार्ट झालेला आहे, बरोबर, इथं थिक पार्ट आहे, इथं थिक पार्ट आहे, इथं थिक पार्ट आहे, इथं थिक पार्ट आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी लिग्निफिकेशन जास्त झाल्यामुळं तिथं थिकनिंग जास्त असलेलं आहे. जर अशा प्रकारचे फक्त पिट्स असतील तर त्याला काय म्हणायचं, सिंपल टाइप ऑफ पिटेड पॅटर्न ऑफ थिकनिंग, सिंपल पिटेड टाइप ऑफ थिकनिंग असतं. पण दुसऱ्या प्रकारामध्ये काय असेल, पिट्स विल बी हॅविंग अ बॉर्डर. याला बॉर्डर आहे का, नाहीये, देयर इज नो बॉर्डर, बट सम विल हॅव अ बॉर्डर लाईक स्ट्रक्चर. आता बघा, हे मधलं थिकनिंग आहे आणि त्याच्यानंतर थिन पार्ट आहे आणि त्याच्याकडे आहे ना अशी बॉर्डर असलेली बघा. क्लिअर, बघा याच्यात आणि याच्यात फरक दिसतोय ना तुम्हाला. म्हणजे बाहेर एक आतमध्ये एक कंटिन्युअस स्पॉट ऑफ अ थिकनिंग असेल, त्याच्यानंतर थिन सर्कल असेल आणि त्याच्यानंतर थिक सर्कल असेल, म्हणून त्याला काय म्हणायचं, बॉर्डर्ड पिट्स असं म्हणायचं. दीज आर द पिट्स बट दे हॅव बॉर्डर, त्याच्यामध्ये बॉर्डर असलेली बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पिट्स आपल्याला असलेले बघायला मिळतील. अशा पद्धतीने बॉर्डर असलेली पिट्स सुद्धा बघा. हे जरासं ॲडव्हान्स्ड टाइप मधलं एक्झाम्पल आपल्याला ट्रॅकिड्स असलेलं बघायला मिळेल. दीज ट्रॅकिड्स आर इन्व्हॉल्वड इन द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. लक्षात ठेवा, हे ट्रॅकिड्स कशासाठी इन्व्हॉल्व असतात, वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये इन्व्हॉल्व झालेले बघायला. सो दीज आर द ट्रॅकिड्स. Most of the time, these tracheids are also involved in the formation of a wood. लक्षात ठेवायचं, tracheids are involved in the, बघा लक्षात ठेवा, tracheids they forms wood. लाकूड जे असतं ते लाकूड कशाला बनलेलं असतं, कुठलंही लाकूड असेल त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंपोनंट कुठला असतो तर ट्रॅकिडचा असलेला बघा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल. काही प्रकारची लाकडं असतात त्याच्यामध्ये, स्पेशली जिम्नोस्पर्म्स मध्ये 95% ऑफ अ वूड इज फॉर्म्ड ऑफ अ ट्रॅकिड. जिम्नोस्पर्म मध्ये 95% जे लाकूड असतं, म्हणजे लाकूड जेवढं आहे त्यापैकी 95% हा पोर्शन कशाचा असतो, कशाने बनलेला असतो, ट्रॅकिड्स ने बनलेला असतो. लक्षात ठेवा. आणि अँजिओस्पर्म्स मध्ये जर बघितलं तर कमी असतो. angiosperms 5% is a form of this tracheates, but other such as xylem fibers are wood fibers. xylem fibers हे wood fibers आपल्याला angiosperm मध्ये प्रेझेंट असते बघायला मिळेल. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो, साधा छोटा पॉइंट आहे. In gymnosperms, the main component of a wood is, दिलं जाईल ऑप्शन दिलं, tracheids, vessels, xylem fibers, phloem fibers, etc. So tracheids will be the main and chief component of the wood in the gymnosperms.
आता दुसरा प्रश्न विचारला, जे अँजिओस्पर्म मध्ये काय असेल तर आपण बघणार झायलेम फायबर्स. काय असणार आहे? झायलेम फायबर्स. त्या गोष्टी जाता जाता आपल्याला काय की कॉन्सेप्ट क्लिअर करून त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातील याच्यासाठी अशा पद्धतीने विचार जर केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो दिस विल बी द वन इम्पॉर्टंट concept related to this tracheids. Second component of this xylem is vessels. Vessels. These are long and elongated than the tracheids. ट्रॅकिड पेक्षा लॉंग असतात, इलॉंगेटेड असतात. लक्षात ठेवा. वेसल्स काय असतात? ट्रॅकिड पेक्षा लॉंग असतात, इलॉंगेटेड असतात. बट देअर एंड्स आर डिफ्युज्ड, राईट. त्यांचे एंड्स काय असतात? डिफ्युज्ड असलेले बघायला मिळतात. बिकॉज ऑफ द फ्युजन ऑफ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द वेसल्स यू विल नॉट फाइंड एनी काइंड ऑफ एंड. कुठल्याही प्रकारचा एंड तुम्हाला दिसणार नाही, म्हणून ते डिफ्यूज असल्यासारखं तुम्हाला दिसेल. याचा एंड जर बघितलं तर काय असतं? ब्लंट एंड असतं. ठीक आहे. एंड कसं असतं? ब्लंट असलेलं बघा, ब्लंट एंड. याचं ब्लंट एंड्स असलेले बघा. आणि दे आर जस्ट लाईक अ वेसल. वेसल सारखे असतात, दिसायला वेसल सारखे असतात. एखादा पिंप वगैरे जसा असतो तशा पद्धतीने असलेले बघा मिळतात. जर आपण बघितलं दिस विल बी द वेसल. ठीक आहे. दोन्ही बाजूला ओपन असलेले बघायला मिळते, म्हणून त्यांना आपण एंड्स असं म्हणतो. ठीक आहे. दे आर ओपन फ्रॉम द बोथ द साइड. आणि ज्या वेळेस आपण जर बघितलं हा पूर्ण वेसल आहे, हा कोणापेक्षा जास्त मोठा असतो? ट्रॅकिड पेक्षा लांब असतो, इलॉंगेटेड असतो, लॉंगर दॅन द ट्रॅकिड्स. हा छोटा दिसतोच, आपण जरी इथं दाखवत असलो तरी तो लॉंग असलेला बघायला. आणि त्याचा जर आपण ल्युमेन जर बघितला, दे हॅव अ ब्रॉड ल्युमेन. ल्युमेन कंपॅरेटिव्हली as that of the trachid. Trachid पेक्षा जर कंपॅरेटिव्ह जर बघितलं तर ब्रॉड ल्युमेन असतो. बट thickening of the cell wall is much more than the trachids. ट्रॅकिड पेक्षा सुद्धा जास्त थिकनिंग आपल्याला वेसल्स मध्ये असलेली बघायला मिळते. ठीक आहे. त्याची सेल वॉल कशी असेल? एकदम थिक झालेली बघायला मिळेल. थिक सेल वॉल आपल्याला असलेली बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे वेसल्स इथं असलेले बघायला मिळतात. ब्रॉड ल्युमेन असेल, थिकनिंग आपल्याला जास्त झालेलं बघायला मिळते. ठीक आहे. आता हे वेसल्स जे असतात त्या वेसल्स मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे वेसल्स एकावरती एक असे ठेवलेले असतात. काय असतात? एकावरती एक ठेवलेले असतात. म्हणून दोन वेसल जर बघितले तर दोन वेसल्सचं जॉईनिंग आपल्याला अशा पद्धतीने झालेलं बघायला मिळेल. एकदम परफेक्ट जॉईनिंग असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन वेसल्स एकत्र आलेल्या बघायला मिळतात. तर अशा पद्धतीच्या वेसल्स आपल्याला ह्या झायलेम मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. दुसरा थिकनिंग पॅटर्न सुद्धा ऍज दॅट ऑफ द ट्रॅकिड्स तसाच असतो. याच्यामध्ये थिकनिंगचा पॅटर्न सुद्धा जसा वेसल्स मध्ये ट्रॅकिड्स मध्ये असतो तसाच इथे सुद्धा थिकनिंग पॅटर्न असेल. कुठल्या प्रकारचं थिकनिंग असेल मी काय आता पुन्हा दाखवणार नाही. रिंग लाईन, एन्युलर, बरोबर. एन्युलर थिकनिंग इथं असेल, स्पायरल थिकनिंग असेल, स्कॅलॅरिफॉर्म थिकनिंग असेल, सिंपल पिटेड किंवा सिंपल पिट्स असं म्हणा, सिंपल पिट्स अँड बॉर्डर्ड पिट्स टाइप ऑफ थिकनिंग. अशा वेगळ्या प्रकारचं थिकनिंग इथं असलेलं बघायला अशा वेगळ्या प्रकारचं थिकनिंग इथं असलेलं बघायला मिळतं. थिकनिंग याच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं जास्त फक्त शेप मध्ये फरक असलेला बघायला मिळतो. बाकी इतर डिफरन्स याच्यामध्ये असलेला बघायला मिळत नाही. याच्यामध्ये टॅनिंग डिपॉझिशन सुद्धा झालेलं बघायला मिळतं. टॅनिंग इज ऑल्सो डिपॉझिटेड इन द सेल वॉल मध्ये टॅनिंग डिपॉझिशन सुद्धा झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे आपल्याला वेगळ्या प्रकारचे वेसल्स असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. जर आपण ह्या वेसल्स मध्ये जर बघितलं किंवा झायलेम मध्ये जर बघितलं, झायलेम दिस स्पेशली when we talk about the vessels especially and
देन ऑफ द ट्रॅकिड्स as well. दोन्ही प्रकारमध्ये जर बघितलं तर हे जे झायलेम कंपोनंट असतील हे दोन वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिवाइड करता येतात, वेगळ्या पद्धती, किंवा फ्लोएम मध्ये जरी गेलो तर आपण दोन वेगळ्या पद्धतीने डिवाइड करणार. कसं? when they are formed, first formed and later formed, पहिल्यांदा तयार झालेले आणि नंतर तयार झालेले असे दोन वेगळ्या प्रकारचे झायलेम आपल्याला बघायला मिळतात. झायलेम or xylem elements, whether it is a vessels or whether it is a tracheids, these both if they are first formed, काय म्हटलं मी? first formed, these are called as a protoxylem. त्याला काय म्हणायचं? प्रोटोझायलेम. जे पहिल्यांदा तयार झालेले झायलेम एलिमेंट असतात त्या सगळ्या झायलेम एलिमेंटला काय म्हणायचं? प्रोटोझायलेम असं म्हणायचं. ठीक आहे. लॅटर फॉर्म, लॅटर फॉर्म, लॅटर म्हणजे नंतर एक पहिल्यांदा प्रोटोझायलेम तयार होईल आणि प्रोटोझायलेम तयार झाल्यानंतर दुसरा झायलेम तयार होईल, त्याला काय म्हणायचं? मेटाझायलेम असं. काय म्हणायचं? मेटाझायलेम असं म्हणायचं. मेटाझायलेम which is formed later than the protoxylem. Proto first, meta later. ठीक आहे. पहिल्यांदा तयार झालेला नंतर तयार, अशा पद्धतीनं आपल्याला झायलेम हे दोन वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. आता प्रोटोझायलेम मध्ये जर बघितलं तर रिंग फॉर्म ऑफ थिकनिंग जास्त असलेलं बघायला. त्याच्यामध्ये काय असतं? रिंग फॉर्म थिकनिंग जास्त असलेलं बघायला. आणि मेटाझायलेम मध्ये रेटिक्युलर, तिसरा आपण प्रकार बघायचा राहिला, रेटिक्युलर. रेटिक्युलर थिकनिंग, रेटिक्युलर नेटवर्क असेल. रेटिक्युलर थिकनिंग कसं असतं तर त्याच्यामध्ये नेटवर्क असेल, वेगळ्या पद्धतीचं नेटवर्क असेल, अशा पद्धतीने नेटवर्क तयार झालेलं असेल. थिकनिंगचं नेटवर्क तयार झालेलं असेल. ते थिकनिंगचं नेटवर्क असेल तर रेटिक्युलर थिकनिंग असलेलं बघायला मिळतं. तर याच्यामध्ये आपल्याला प्रोटोझायलेम वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करता येतो आणि मेटाझायलेम वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करता येतो. Based on the thickening pattern, we can distinguish between the protoxylem and the metaxylem. So, first formed is the protoxylem and later formed is the metaxylem. Their arrangement in the vascular bundle is completely different. Vascular bundle is a structure present in the plant body which is formed of the different types of this xylem and phloem tissue. Xylem आणि phloem ची अरेंजमेंट जी होते त्या अरेंजमेंटला काय म्हणायचं? व्हॅस्क्युलर बंडल असं म्हणतात. आणि त्या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये आपल्याला झायलेम कसा अरेंज झालेला आहे त्याच्यावरून, किंवा प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम कशा पद्धतीने अरेंज झालेला आहे त्याच्यावरून त्यांचे वेगवेगळे टाइप पडलेले बघायला मिळतात. दॅट कॅन बी ऑफ टू डिफरंट टाइप, एंडार्क आणि दुसरा सांगता येईल एक्झार्क. एंडार्क आणि एक्झार्क झायलेम. आता एंडार्क झायलेम काय असतो? It is a xylem in which protoxylem is located inner to the metaxylem or at the center. काय म्हटलं? प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम कुठे असतो? प्रोटोझायलेम इनसाइड, आतल्या बाजूला असतो. आणि मेटाझायलेम कुठे असतो? मेटाझायलेम is situated at the periphery. बघा कुठं? मेटाझायलेम पेरिफेरीला असतो. जर समजा एखादं स्टेम जर आपण कट केलं किंवा कुठलाही पार्ट कट केला आणि त्याच्यामध्ये XYZ बंडल आहे, ठीक आहे, हा काय व्हॅस्क्युलर बंडल. याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे असतात, ते आपण नंतर बघणार आहोत. व्हॅस्क्युलर बंडल्स कुठल्या प्रकारचे असतात ते. हा फ्लोएम आहे आणि आतमध्ये झायलेम आहे. ह्या झायलेम मध्ये काय? हा सेंटरचा पॉइंट आहे आणि इकडे पेरिफेरी आहे. झायलेम मध्ये दोन भाग वेगवेगळे होतात. आतला काय असेल? प्रोटो असेल आणि बाहेरचा काय असेल? मेटा असेल. अशा प्रकारची जर अरेंजमेंट असेल, इन दिस अरेंजमेंट व्हॉट इज दॅट? प्रोटोझायलेम इज प्रेझेंट इनसाइड and metaxylem is present outside or at the towards the periphery. And such kind of the arrangement, if we found in the xylem, that xylem is a endark type of a xylem. Xylemचा हा प्रकार कुठला झाला? एंडार्क. आता एक्झार्क काय असेल? जस्ट ऑपोजिट टू दिस अरेंजमेंट. सो प्रोटोझायलेम is present at the periphery.
पेरिफेरी अँड मेटाझायलेम. मेटाझायलेम कुठं असेल? इनसाइड. त्याच्या उलट. आता फक्त जर आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं, फक्त झायलेम काढतोय मी, झायलेम मध्ये मेटाझायलेम कुठं असेल? मेटा आतमध्ये असेल आणि काय असेल? प्रोटो बाहेर असेल. अशा प्रकारची अरेंजमेंट काय झाली? एक्झार्क झाली. ठीक आहे. उलट झालं असं. ठीक आहे. एक्झार्क मध्ये काय असेल? प्रोटोझायलेम इज प्रेझेंट आउटसाइड अँड मेटाझायलेम इज प्रेझेंट इनसाइड. सो these xylem can be of two different types based on the arrangement of the protoxylem and metaxylem. Clear? So these are the different types of xylem element and their arrangement. They can be of different type. So the two important elements we have discussed, that is the tracheids and the vessels. Then the third important element is the especially xylem parenchyma. Xylem parenchyma. Xylem parenchyma ह्या सेल्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. लिव्हिंग सेल्स असलेल्या बघायला मिळतात. These are the living cells. These are specially you can say oval shaped असतील. Oval shaped. And these are associated with these tracheids and the vessels. Tracheids and vessels. बघा, हे कोणाच्या असोसिएशन मध्ये असतील? ट्रॅकिड्स आणि व्हेसलच्या असोसिएशन मध्ये असलेले बघायला मिळते. जर आपण बघितलं झायलेम पॅरेंकायमा किंवा दोन्ही एकत्र जर बघितले आपण, कुठले? जर आपण झायलेम पूर्ण एकत्र जर बघितला तर आपल्याला जरा थोडासा बंडल्स बघायला मिळतो. त्याच्यामध्ये काय असेल? झायलेम एलिमेंट्स सगळे सिच्युएटेड असतील. समजा इथं ट्रॅकिड आहे आणि इथं मोठा असा वेसल. त्या दोघांच्या मध्ये काय असणार? पॅरेंकायमेटस सेल्स. काय असणार? पॅरेंकायमेटस. तिथंच काय असणार? फायब्रस सेल्स, झायलेम फायब्रस. अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट एकत्र झाली की त्याला कंप्लीट स्ट्रक्चर आपण काय म्हणतो? झायलेम. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचं काय की these xylem parenchyma are responsible for the storage of food material. काय हे कशासाठी असतात? Storage of food material, and that food material is required for the activity of this xylem element such as tracheids and vessels. ट्रॅकिड आणि वेसलच्या मूवमेंट किंवा फंक्शन साठी किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटी साठी कोणाची गरज असणार आहे? झायलेम पॅरेंकायमाची गरज असणार आहे. स्टोर, हे काय करतात? स्टोर फूड मटेरियल. वेगळा स्टार्च असेल, देयर मे बी स्टोरेज ऑफ अ स्टार्च. स्टार्च इथं स्टोर केलेलं असेल. मे बी शुगर, कुठलंही असेल, स्टार्च इथं स्टोर केलेलं असेल. म्हणून मी अगोदरच म्हटलं पॅरेंकायमा बघितलेला होता, त्याच वेळेस आपण म्हटलं होतं parenchyma it may be associated with this one, but parenchyma if we are thinking separately at that time involved in the storage of a food material. ठीक है. Sometime in later stages these parenchyma also deposited with the tannin cell wall. याची जी सेल वॉल असलेली बघायला मिळते याच्यामध्ये टॅनिन डिपॉझिशन असलेलं बघायला मिळेल. टॅनिन टी तयार करण्यासाठी जे कंपाऊंड आपल्याला असलेले बघायला मिळतात अशा प्रकारचं टॅनिन डिपॉझिशन सुद्धा याच्यामध्ये झालेलं बघायला मिळेल. म्हणून आपल्याला याचं वेगळा इम्पॉर्टन्स असलेला बघायला मिळतो. याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं स्टोरेज असलेलं बघायला मिळेल. म्हणून काही सुगंधी लाकडं असतात, माहिती आहे? कुठलं लाकूड सुगंधी माहिती आहे तुम्हाला? चंदनाचं लाकूड. त्याच्यामध्ये सुद्धा जे काही सुगंधी पदार्थ असतात ते कुठे डिपॉझिट केलेले असतात? तर झायलेम पॅरेंकायमामध्ये डिपॉझिट केलेले असतात. हे लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये वेगळा इम्पॉर्टन्स आपल्याला झायलेम पॅरेंकायमाचा असलेला बघायला मिळतो. आणि हे ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर साठी असलेलं बघायला मिळतं. म्हणून आतल्या बाजूला आपल्याला जास्त हे असलेलं बघायला मिळतं. म्हणजे एकदम सेंटरला आपल्याला असलेलं बघायला. म्हणून कोर पार्ट आपण काढला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट वेगळी असलेली बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने ही झायलेम पॅरेंकायमा असलेला बघायला. आणि सेकंड नेक्स्ट टाइप ऑफ एलिमेंट
present in the xylem, that is a xylem fibers. That is a xylem fibers. These are the sclerenchymatous tissue. हा कसा असतो? Sclerenchymatous. It is a sclerenchyma tissue. फक्त sclerenchyma tissue म्हटलं तरी चालेल. Sclerenchymatous, it is just looks like or it is a sclerenchyma. हा sclerenchyma असलेला आपल्याला मिळतो. Sclerenchyma. Sclerenchyma मध्ये काय असतं बघितलं आपण, वेगवेगळ्या प्रकारचे इलॉंगेटेड असतात. Sclerenchyma फायबर्स जे आहेत तशा प्रकारचे फायबर्स कुठे असतात? झायलेम फायबर्स मध्ये असलेली आपल्याला मिळतात. अँड दिस xylem fibers are the components of the wood and therefore they may be called as a wood fiber. त्याला काय म्हटलं जातं? वूड फायबर असं म्हटलं जातं. वूड जर कशाने बनलेलं असेल, जसं आता मी अगोदर आपण बघितलं जिम्नोस्पर्मचं वूड ट्रॅकिड्सनं बनलेलं असतं जास्तीत जास्त, तसं अँजिओस्पर्मच्या मध्ये ट्रॅकिड्स फार कमी असतात. पण अँजिओस्पर्म मध्ये दुसरा कंपोनंट सगळ्यात जास्त कुठला असतो तर फायबर्स असलेली बघा, xylem फायबर्स असलेली बघायला मिळतात. And therefore these are responsible for the giving the mechanical strength to the xylem. Xylemला मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम कोण करत असतं तर xylem फायबर्स देण्याचं काम करत असतात. म्हणून याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट लक्षात येईल, which of the following element of a xylem is a living one or formed of a living cell. लिव्हिंग सेल न तयार झालेला खालीलपैकी कुठला xylem एलिमेंट आहे? कुठला असेल? 4 एलिमेंट दिलेले असतील तुम्हाला, ट्रॅकिड्स, वेसल्स, पॅरेन्कायमा आणि फायबर. लिव्हिंग मध्ये दॅट इज अ पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा इज ओनली लिव्हिंग सेल्स प्रेझेंट इन द झायलेम. झायलेम मध्ये एकच लिव्हिंग सेल असते, कुठली? पॅरेन्कायमा. क्लिअर लक्षात ठेवा. ठीक आहे. आता दुसरं नॉन लिव्हिंग थिंग्स काय? तिन्ही प्रकारचे आहेत. म्हणजे ट्रॅकिड नॉन लिव्हिंग आहे, वेसल नॉन लिव्हिंग आहे, डेड आहे, किंवा स्क्लेरेन्कायमा किंवा फायबर झाले फायबर दोज आर फ्रॉम ऑफ स्क्लेरेन्कायमा देअरफॉर दे आर डेड वन. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. मेकॅनिकल स्ट्रेंथ जर बघितलं तर ट्रॅकिड आणि फायबर्स आर इन्व्हॉल्ड इन द गिव्हिंग मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ तसं बघायला गेलं तर सगळेच थोडेफार त्याच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ मध्ये सपोर्ट करत असतात, पण मेजर मेकॅनिकल सपोर्ट इज गिवन बाय दिस झायलेम फायबर्स. झायलेम फायबर्सनं सगळ्यात जास्त मेकॅनिकल सपोर्ट दिलेला बघायला मिळतो. आणि म्हणून वूड इज व्हेरी हार्ड. वूड हार्ड का असतं तर बिकॉज ऑफ अ डिपॉझिशन ऑफ दिस सच काइंड ऑफ द हार्ड कंपोनेंट सच एज अ स्क्लेरेन्कायमॅटस झायलेम फायबर्स. सो these are the wood forming element. Xylem fibers are the wood forming elements. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट आपल्याला लक्षात आलेले बघायला मिळते. आता मी काय पुन्हा सांगत नाही, याच्यामध्ये लिग्निन डिपॉझिशन असतं किंवा टॅनिन डिपॉझिशन असतं, हार्ड झालेले असतात, ते आपण स्क्लेरेन्कायमॅटस मध्ये जरा डिटेलमध्ये बघितलेलं होतं किंवा आहे. सो these are the xylem elements or xylem complex tissue. Another complex tissue that is the phloem. फ्लोएम. जसं आपण झायलेम कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल. ठीक आहे. तसा हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? ट्रान्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक फूड मटेरियल. ठीक आहे. Organic food material, transport of organic food material. So this organic food material is transported from the organs where they are formed. ज्या ठिकाणी फूड मटेरियल तयार होतं, कुठले पार्ट असतात ज्या ठिकाणी फूड मटेरियल तयार होतं? लीव्स. बिकॉज लीव्स आर फोटोसिंथेटिक इन नेचर. ठीक आहे. लीव्स काय असतात? फोटोसिंथेटिक असतात. photosynthetic and this photosynthetic means there is a photosynthesis झालेलं बघायला. आणि फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ फूड स्टार्च मध्ये असेल किंवा इतर फूड मटेरियल असलेले बघायला. सो these leaves are called as a source
पार्ट किंवा सोर्स एंड असं म्हणायचं. सोर्स एंड म्हटलं तरी चालेल. दिस लीव्स आर द सोर्स एंड. अनदर सोर्स एंड कुठला असेल? स्टोरेज पार्ट असेल. स्टोरेज वेअर द फूड मटेरियल इज स्टोर्ड. ज्या ठिकाणी फूड मटेरियल स्टोअर केलं जातं तो सुद्धा काय असेल? सोर्स एंड असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्टोरेज कुठे केलं जातं? कोणाला लक्षात आहे का? इट मे बी स्टेम और समटाइम इट मे बी रूट. काही वेळेस रूट असेल. फॉर एक्झाम्पल पोटॅटो. पोटॅटो काय? स्टेमचा मॉडिफाईड पार्ट. ठीक आहे. स्टेमचा मॉडिफाईड पार्ट त्याच्यामध्ये काय असतं? फूड मटेरियल स्टोअर असतं. आणि ज्या वेळेस नवीन प्लांट तयार होणार आहे त्यावेळेस स्टेम मध्ये स्टोअर केलेलं फूड मटेरियल सप्लाय केलं. किंवा स्वीट पोटॅटो आहे. स्वीट पोटॅटो व्हॉट इज दॅट? स्वीट पोटॅटो इज अ रूट, मॉडिफाईड रूट. किंवा कॅरेट आहे. कॅरेट इज अ मॉडिफाईड रूट. त्यांच्यामधून नवीन प्लांट मध्ये जाणार असेल तर तो सोर्स एंड असलेला बघायला मिळतो. आता दुसरा एंड असेल युटिलायझेशन एंड. त्याला काय म्हणतो आपण? युटिलायझेशन एंड किंवा सिंक एंड. त्याला काय म्हणायचं? युटिलायझेशन. युटिलायझेशन म्हणजे ज्या ठिकाणी या फूडचा उपयोग केला जातो. युटिलायझेशन. युटिलायझेशन कुठे केलं जातं? ऑल अदर पार्ट्स दॅन द फोटोसिंथेटिक अँड द स्टोरेज पार्ट. अदर पार्ट्स दुसरे पार्ट्स असतील. अदर पार्ट्स. अदर पार्ट्स कुठले असतील? ब्रँचेस असतील. ब्रँच मध्ये तुम्हाला कधी कधी फूड मटेरियल स्टोअर केलेलं बघा ते लीफ कडून मिळेल. किंवा रूट्स. काही रूट्स मध्ये फूड मटेरियल स्टोअर केलेलं नाही तर रूट्स असेल. स्टेम मध्ये स्टोअर केलेलं नसेल तर तिथं येईल. तर अशा पद्धतीने त्याला काय म्हणायचं? सिंक पार्ट असं म्हणायचं किंवा सिंक एंड असं. सो दिस ऑर्गॅनिक फूड मटेरियल इज मोबिलाइज्ड और ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द सोर्स पार्ट टू द सिंक पार्ट. बघा काय केलं जातं? दिस फूड मटेरियल इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द सोर्स पार्ट टू द सिंक पार्ट. And therefore, this kind of a process is supported and helped, or this transport occurs through the phloem elements or phloem type of a different tissue. Phloem tissue मुळे झालेला आपल्याला मिळतो. ठीक आहे. आणि म्हणून या फ्लोएमला दुसऱ्या पद्धतीनं जसं आपण हायड्रोम म्हटलं त्या पद्धतीनं यालाच काय म्हटलं जातं? लेप्टोम असं म्हटलं. काय म्हटलं जातं? लेप्टोम. This phloem is also called as a leptome. Leptome involved in the transport of the organic food material. And so, this leptome is formed of the different kinds of the element. Unit of the transport of the organic food material is the leptome. एक युनिट आहे कशाचं? ऑर्गॅनिक फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं त्याला आपण लेप्टोम असं म्हणतो. आता दुसरं आपण म्हणायचं युनिट फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर अँड मिनरल दॅट इज द हायड्रो. अगोदर बघितलं युनिट म्हणायचं कारण आपण एक सिंगल स्ट्रक्चर बघतो. पण इट इज नॉट अ सिंगल स्ट्रक्चर. इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. हे सिंगल स्ट्रक्चर नाही. म्हणजे आपण काय बघितलं? एक एक एलिमेंट बघितला होता. ट्रॅकेट एकच बघितला. वेसल एकच असेल आणि त्याच्यानंतर जायलेम पॅरेन्काइमा एकच असेल. जायलेम फायबर एकच असेल तर तो काय झाला? एक युनिट झाला. आणि तो एक युनिट म्हणजेच काय झाला? हायड्रोम झाला. आता फ्लोएम मध्ये एक युनिट काय असेल? तर लेप्टोम असेल. आता हा लेप्टोम किती वेगळ्या प्रकारच्या कंपोनंट बनलेला आहे तो जरासा आपण बघूया. लक्षात आलं? तर बघूया आपण लेप्टोम. दिस लेप्टोम इज अगेन फॉर्म ऑफ 4 डिफरंट काइंड्स ऑफ द बेसिक एलिमेंट. लेप्टोम 4 वेगळ्या प्रकारचे बेसिक एलिमेंट याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. कुठले असतील? एक पहिला सीव ट्यूब. सीव ट्यूब. दुसरी सगळ्यात किंवा काही याच्यामध्ये सीव सेल्स सुद्धा असतात. सीव सेल्स. सीव ट्यूब आणि सीव सेल्स. मोस्टली सीव ट्यूब लक्षात ठेवा. दुसरा कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन सेल्स. तिसरा कंपाउंड फ्लोएम पॅरेन्काइमा. फ्लोएम पॅरेन्काइमा आणि फ्लोएम फायब्रोस. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल 2 कंपोनंट कॉमनच आहेत. पॅरेन्काइमा आणि फायबर. फ्लोएम मध्ये असले की त्याला फ्लोएम पॅरेन्काइमा असं म्हणायचं. फ्लोएम मध्ये तर जायलेम मध्ये असले तर जायलेम पॅरेन्काइमा किंवा फ्लोएम फायबर जर असतील फ्लोएम मध्ये तर त्याला फ्लोएम फायबर असं म्हणायचं.
आणि झायलेममध्ये असेल तर झायलेम फायबर्स असं म्हणायचं. एवढे हे दोन कंपोनंट आपल्याला कॉमन असलेले बघायला मिळतात आणि त्याची फंक्शन सुद्धा मोस्टली सेमच आहेत असं म्हणू किंवा पॅरलल आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यातला पहिला किंवा आपण एक एक पार्ट बघूया. sieve tube. These are tube like structures. पहिलं लक्षात ठेवा, these are tube like structure. हे कशा असतात? ट्यूब लाईक स्ट्रक्चर. पहिल्यांदा जर आपण बघितलं तर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर इलॉंगेटेड असलेलं बघायला मिळतं आणि त्याचे एंड जे आहेत these are perforated with a small pits or small tiny holes. बघा, जर आपण बघितलं एखादा sieve ट्यूब जर आपण डिटेलमध्ये बघितली तर त्या प्रत्येकाच्या एंडला, प्रत्येक ट्यूबच्या एंडला एक sieve सारखं स्ट्रक्चर लावलेलं असतं. लावलेलं असतं म्हणण्यापेक्षा the cell wall present at the ends of this tube, those are perforated with the tiny holes or those are simply you can say perforated. म्हणजे काय, छोटे छोटे छिद्र त्याला झालेले बघा किंवा असलेले बघा. those are intentionally formed and those small structures are forming a end called as a sieve plate. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? sieve plates असं म्हणायचं. sieve plate, दोन्ही एंडला दोन प्लेट आपल्याला प्रेझेंट असलेल्या आहेत बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फिल्ट्रेशन ऑफ द ऑर्गॅनिक फूड मटेरियल. बिकॉज ऑर्गॅनिक फूड मटेरियल इज ऑलवेज लार्जर इन साइज. ऑर्गॅनिक फूड मटेरियल काय असतं? लार्ज साइजचं असतं and there may be a difficulty in the transportation during the transport through the cell wall. सेल वॉल मधून ट्रान्सपोर्ट करत असताना ही डिफिकल्टी येऊ शकते and so to minimize that difficulty there is a formation of a sieve plate. म्हणजे मोठे जास्तही गेले नाही पाहिजे, कमीही गेले नाही. याच्यासाठी एक sieve प्लेट आपल्याला तिथे तयार झालेली बघायला मिळेल आणि ही प्लेट महत्त्वाची असलेली बघायला मिळते. म्हणजे कुठला कंपोनंट किती गेला पाहिजे, जास्त गेला पाहिजे, कमी गेला पाहिजे आणि याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. बघा, काही वेळेस हे सगळे जे एलिमेंट आहेत एकमेकांना कनेक्टेड असलेले बघायला मिळतात. कनेक्टेड असतात अशा पद्धतीने. ट्यूब आतमध्ये छोटे छोटे ट्यूब्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. कनेक्टेड असतात म्हणजे याच्यातून तिकडे जाणार म्हणजे या क्षेत्रातून आलेला इकडे कुठल्या क्षेत्रातून जाणार हे ठरलेलंच अशा पद्धतीने. किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी दुसरी सेल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते तर त्याला काय म्हणायचं? कंपॅनियन सेल, अशी बाजूला असलेली बघायला मिळते. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट्स अ ल्युमेन इज व्हेरी वाईड. sieve ट्यूबचा ल्युमेन कसा असतो? पहिला आपण याची काही कॅरेक्टर्स लक्षात ठेवूया. डेड असते, लॉंग असते, परफोरेटेड or they have contain sieve plates. sieve plates त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळते. sieve plates असलेल्या. दुसरा ल्युमेन जर बघितला, ल्युमेन दॅट इज अ ब्रॉड ल्युमेन असलेला बघायचा. ठीक आहे. सायटोप्लाझम इज व्हेरी लेस. सायटोप्लाझम काय असेल? एकदम लेस अमाउंट ऑफ सायटोप्लाझम मे बी प्रेझेंट. म्हणजे नसतोच असं म्हटलं तरी चालेल, जवळजवळ नसतो. आता सुरुवातीला दे आर नॉट ऑर एन न्यूक्लिएटेड, लेस प्रोटोप्लाझम. लेस प्रोटोप्लाझम. ठीक आहे. प्रोटोप्लाझम काय असतो? कमी असतो. दे डू नॉट कंटेन न्यूक्लियस. नो न्यूक्लियस. कारण ते परफोरेशन झाले असं न्यूक्लियस कुठे निघून जातो त्यांची त्यांना लक्षात आहे. ठीक आहे. त्या क्षेत्रामधून न्यूक्लियस सुद्धा निघून जातो म्हणून न्यूक्लियस तिथं ऍब्सेंट. मॅच्युरिटीच्या वेळेस तिथं न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. दे आर एन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस इज रिमूव्ड. Initially nucleus is present but in the latter stages at the maturation nucleus is removed or it is vanished असं जरी म्हटलं तरी चालेल, निघून गेलेला असतो आपल्याला लक्षात आहे. तर न्यूक्लियस आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. दोन्ही बाजूला sieve plates असतात. दे आर परफोरेटेड विथ sieve plates. एकमेकांवरती त्यांची अरेंजमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारच्या sieve tubes प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. काही याच्यामध्ये sieve cells प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. sieve cells. आता ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि दुसरं सेल लाईक स्ट्रक्चर असतं.
शॉर्ट असतं त्याला आपण सिव सेल्स असं म्हणतो, इलॉंगेटेड असतं की सिव ट्यूब असं म्हणतो. एवढा साधा सिंपल आपल्याला यांच्यामधला डिफरन्स असलेला बघायला मिळतो. आता ज्या सिव सेल्स आहेत दोज आर फाउंड इन द लोअर प्लांट्स. सिव सेल्स लक्षात ठेवा, स्पेशली दे आर प्रेझेंट इन सेल्स. सिव cells. These are found only in the gymnosperms. Sieve cells are, instead of the sieve tube, gymnosperm contain a sieve cells. Gymnosperm मध्ये sieve tube च्या ऐवजी काय असतं? सेल्स असतात. एवढं लक्षात ठेवायचं. बाकीच्या मध्ये sieve tubes असतात. टेरिडोफाइट मध्ये sieve cells असतात. लोअर प्लांट्स मध्ये काय असेल? सिव सेल्स असते. हायर प्लांट्स कुठले? एंजियोस्पर्म. एंजियोस्पर्म्स आर द हायर प्लांट्स. इन द हायर प्लांट्स ट्यूब्स आर प्रेझेंट. ठीक आहे, म्हणून त्याला सिव ट्यूब ऑर सिव सेल्स असं म्हणतात. एकाच प्रकारच्या नसतात पण त्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी सुद्धा त्यांचं अरेंजमेंट मात्र वेगवेगळ्या प्लांट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळते. अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर दॅट इज अ कंपॅनियन सेल. दुसऱ्या प्रकारची सेल आपल्याला इथं असलेली बघायला मिळते. दॅट इज अ कंपॅनियन सेल. And this companion cell is a controller cell. Companion cell. Companion cell काय असते? Controller cells. बघा, companion cell. It is a controller cell because already nucleus of this sieve tube is lost. Nucleus sieve tube चा काय? Loss झालेला. But this companion cell controls the activity of the sieve tube. Sieve tube ची activity कोण कंट्रोल करतं? Companion cell. Therefore those are associated with a sieve tube. sieve tube बरोबर associate झालेले असतात. म्हणजेच काय? sieve tube न कुठं आणि कुणाला किती फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे हे कोण ठरवणार? Companion cell. This companion cell controls all the activities of a sieve tube and therefore these are very important element for the activity of this sieve tube. Actually, sieve tube and companion cells are formed from the single cell or same cell. त्या दोन्हीही सेल एकाच सेल पासून तयार झालेले असतात. काय म्हणतो मी? दोन्हीही सेल एकाच सेल पासून तयार झालेले असतात. They are similar in origin. एकाच प्रकारच्या सेल पासून तयार झालेले असतात. They are associated with each other in such a way that they can't live without each other. They can't survive without each other. एक जर गेली तर दुसरी नष्ट होते. म्हणजे एकमेकांचा अविभाज्य घटक आहे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही. म्हणजे कंपॅनियन सेल जर डेड झाली तर लगेचच नष्ट कोण होणार? ट्यूब सेल नष्ट होणार. सिव ट्यूब नष्ट होणार. आणि सिव ट्यूब नष्ट झाली तर त्याची कंपॅनियन सेल आहे ती नष्ट होते. तर अशा पद्धतीनं बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्ट्रक्चर. अशा पद्धतीनं जर एक सेल नष्ट झाली तर दुसरी नष्ट होते आणि मग ते वूड जे आहे ते डेड झालेलं बघायला मिळतं. इट विल नॉट इन द सेन्स दे विल नॉट परफॉर्म एनी काइंड ऑफ फंक्शन. म्हणजे सिव ट्यूब जर फंक्शन करायचं बंद झाली तर कंपॅनियन सेलचं फंक्शन काय होतं? बंद होतं. आणि कंपॅनियन सेलचं फंक्शन बंद झालं की सिव ट्यूबचं फंक्शन बंद होतं. असं ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या अविभाज्य घटक असणाऱ्या दोन वेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. तिसऱ्या प्रकारचा कंपोनंट आपण बघणार आहोत. दॅट इज अ पॅरेन्कायमा. This parenchyma present in the especially phloem is also as that of the parenchyma tissue and it is also involved in the storage. आणि हा लिव्हिंग सेल असतो. या बघा लिव्हिंग सेल असतात. याच्यामध्ये स्टोरेज काय असतं? वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट स्टोअर केलेले बघायला मिळते. याच्यामध्ये फूड स्टोरेज झालेला बघायला मिळेल. त्याच्यानंतर लॅटेक्स स्टोअर झालेला बघायला मिळेल. चिक आपल्याला बघायला मिळतो वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा रेझिन्स असतात. कधी कधी आपल्याला रबर प्लांट तुम्हाला माहिती आहे. रबर प्लांटचं प्लांट असतं, त्याचं झाड असतं. त्याला काय करतात? कट मारतात आणि त्याच्यातून एक लॅटेक्स बाहेर येते, रेझिन बाहेर येते. ठीक आहे. किंवा रेझिन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रेझिन्स असतील किंवा म्युसिलेज असेल, म्युसिलेज किंवा गम असेल. हे सगळे कशात स्टोअर केलेले बघायला मिळतात? फ्लोएम पॅरेन्कायमा मध्ये स्टोअर केलेले बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आता
फक्त अगोदरचा जो पॅरेंकायमा होता झायलेम पॅरेंकायमा त्याच्यामध्ये फक्त फूड स्टोअर केलं जातं, पण इथं काय वेगवेगळ्या प्रकारचे सेकंडरी मेटाबोलाइट. लॅटेक्स इज द सेकंडरी मेटाबोलाइट, रेझिन इज द सेकंडरी मेटाबोलाइट, म्युसिलेज इज द सेकंडरी मेटाबोलाइट. Those all are stored in the phloem parenchyma, and therefore these phloem parenchyma initially they are live, but after storage of this such kind of the large amount of the latex, resin, mucilage, they becomes mature. त्याच्यानंतर मॅच्युअर झालेले बघा. तर अशा पद्धतीचे आपल्याला फ्लोएम पॅरेंकायमा असलेल्या बघायला मिळतात. याचं जास्त काय आपल्याला फंक्शन असलेलं बघायला मिळत नाही. एवढंच म्हणजे दे आर सपोर्टिंग टू द फ्लोएम टिश्यू. फ्लोएम टिश्यूला इतर जे फ्लोएम टिश्यू आहेत, सीव ट्यूब असेल, कंपॅनियन सेल असेल, त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला पॅरेंकायमा सपोर्टसाठी असलेला बघायला मिळेल, स्ट्रक्चर तयार करण्यासाठी असलेला बघायला मिळेल. अँड लास्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ दिस फ्लोएम दॅट इज अ फायबर. Phloem fiber, as that of the other fibers, these are the similar to the sclerenchymatous fiber. हे सुद्धा sclerenchymatous असलेले बघायला मिळतात. Especially these are present in the primary phloem. त्याला आपण प्रायमरी फ्लोएम असं म्हटलं तरी चालेल. तर ते फायबर्स मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्यासाठी महत्त्वाची असलेली बघायला मिळतात. हे मेकॅनिकल स्ट्रेंथ सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीचा असेल, नंतरच्या याच्यामध्ये असेल, फ्लोएम मध्ये असेल, तर तिथं मेकॅनिकल स्ट्रेंथ आपल्याला ह्या फायबर्सनं दिलेली बघायला मिळते. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हे जरा थोडेसे इलॉंगेटेड असतात, जसं आपण फायबर स्क्लेरेंकायमामध्ये बघितलं, इलॉंगेटेड असतात. सो दे आर स्पेशली टू मच इलॉंगेटेड. ते जरा जास्त इलॉंगेटेड असलेले बघायला मिळतात. Therefore, they are used in the many different types of the economically important formation of components. किंवा economically important वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. सच ॲज रोप्स असतील किंवा क्लॉथ्स असतील किंवा छोटे छोटे पार्ट असतील. आपल्याला मोठे मोठे रोप सुद्धा याच्यापासून तयार केले बघायला मिळतात, किंवा छोट्या दोरी असेल तर ते सुद्धा याच्यापासून तयार केलेल्या बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे फायबर्स स्ट्रॉंग असलेले. याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. रोप तयार करण्यासाठी काय वापरलं जातं असं जर म्हटलं तर फ्लोएम फायबर्स असं म्हणायचं. लक्षात ठेवा. क्लॉथ तयार करण्यासाठी काय वापरलं हा दुसरा. तर स्क्लेरेंकायमा लक्षात ठेवा. स्क्लेरेंकायमा तिकडं लक्षात ठेवा. आता जास्त जर आपण झायलेम पॅरेंकायमा जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला असा यूज झालेला बघायला मिळत नाही. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी रोप तयार करण्यासाठी फ्लोएम फायबर एवढं डोक्यात ठेवलं. सो these are the two different types of the complex tissue, xylem and phloem. Xylem is involved in the water and mineral transport, while phloem is involved in the transport of organic food material. Okay, thank you.